कारण उद्धव ठाकरे यांच्या आजचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला परवानगी मिळाली नाहीये। शिवाजी पार्कमध्ये होत असलेल्या आंदोलनाला अधिकृत परवानगी नसल्याची माहिती आहे। वांगचूक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांचं दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू होणार होतं। अगदी काही वेळातच खरं तर हे आंदोलन सुरू होणार होतं, मात्र त्याच आंदोलनाला अधिकृत परवानगी नसल्याची माहिती आता प्राप्त होते आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, आपण बघतोय कार्यकर्ते आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहेत, मात्र जे आंदोलन होणार आहे त्याला परवानगी नसल्याचं समजतंय। करू शकू अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो। नक्कीच खरं तर कार्यकर्ते जे आहेत, स्टुडंट जे आहेत ते यायला घोषणा द्यायची आहे। टप्प्याटप्प्याने जे कार्यकर्ते स्टुडंट असतील ते यायला सुरुवात झालेली आहे। मात्र परवानगी आहे ती मुंबई पोलिसांनी दिली मुंबईमध्ये कोणत्याही पद्धतीची जेव्हा मोठी आंदोलनं जी आहेत ती आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जी आहे ती परवानगी दिली जात नसल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दादर शिवाजी पार्कचा हा संपूर्ण परिसर आहे आणि शिवाजी पार्कामध्ये विद्यार्थ्यांच्या देशाच्या भविष्यासाठी वांगचूक यांना खरं तर पाठिंबा देण्यासाठी आंदोलन होतं। त्या आंदोलनासाठी आता थोड्याच उद्धव ठाकरे असतील किंवा विद्यार्थी आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते या ठिकाणी येतील। मात्र अधिकृतरित्या या संपूर्ण आंदोलनाला जे आहे ते परवानगी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। ठिकठिकाणाहून जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं विद्यार्थी सुद्धा जे आहेत ते आलेले आहेत। कुठून आला जातात तुम्ही? मी माहूरगड, नांदेड जिल्हा। काय नेमकं काय इथं काय होतंय, कशासाठी आलात, कुणाला पाठिंबा देण्यासाठी? विद्यार्थ्यांवर जे अन्याय होत आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे। सरकारने याच्यावर थोडी लक्ष ठेवलं पाहिजे। जे वारंवार जे पेपर फुटीचं हे होत आहे थांबवलं पाहिजे। यासाठी यांच्यासोबत इथं खरं तर पाहायला गेलं तर जे पेपर फुटी किंवा इतर काही प्रश्न आहेत त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या पेपर फुटी संदर्भात खरं तर महत्वाचाच मुद्दा आहे आणि त्यालाच विरोध करण्यासाठी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करीन मोठ्या पद्धतीने जे आहे ते कार्यकर्ते असतील किंवा कार्यकर्ते किंवा जे कार्यकर्त्यांनी विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। याच संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा मोठ्या पद्धतीने लावण्यात आलेला आहे। ती सर्वात महत्वाचं म्हणजे जो रस्त्यावरती काही बाकडं आलेलं होतं, जो स्टेज उभारणीसाठी थोड्या वेळापूर्वी बाकडं आलेलं होते त्याच्यावरून सुद्धा मुंबई पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीशी बाचाबाची झालेली होती। सध्या हा संपूर्ण टॉप अँगल आहे। थोड्याच वेळात जे आहे ते उद्धव ठाकरे मातोश्रीवरून या ठिकाणी यायला निघतील। मात्र वेगवेगळे तिरंगा असतील किंवा वेगवेगळे पोस्टर घेऊन खरं तर जे कार्यकर्ते आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे इथं येऊन उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, काय संबोधित करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर या आंदोलनाला अधिकृत अशी कोणतीही परवानगी जी आहे ती मुंबई पोलिसांनी दिलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच नंदकिशोर, आपण बघतोय मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत आणि विशेषतः जेनझी आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत। आता उत्सुकता आहेत उद्धव ठाकरे या ठिकाणी कधीपर्यंत पोहोचतात, त्यांच्याकडून नेमकं काय बोललं जातं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल।